आपलं परिचय काय आहे ते सांगा. राम राम, माझं नाव अवधूत प्रवीण काकडे. मी आता 10वीमध्ये शिकतो. साधना इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर इथं मी शिकतो. आपल्याकडे कोणकोणती बैल आहेत? आता बैलांचा बी परिचय करून द्या. आत्ता आमच्याकडं इंग्रज आहे. सगळ्यात पहिला इंग्रज, छोटा लक्षा, शिवा. आता ते एक दुर्गा म्हणून होता, तो पप्पांच्या मावस भावाकडे आहे आता सध्या. आणि आत्ता रावण म्हणून एक आहे, आत्ता तो आज गुलालात बसला आहे. मग तुमची बैल आजपर्यंत कुठले कुठले गुलालात बसलेले? आता अजितदादा केसरीला आमचा 8 नंबर, तेव्हा पण 8च नंबर झाला होता आणि आज पण 8च नंबर झाला. मग तुम्हाला कधीपासून नाद लागला? हा नाद मला लहानपणापासून होता. माझे वडील मला आहे ना आधी व्हिडिओ दाखवायचे बैलगाड्या शर्यतीचे, की बघ तू बघ. पण मला त्यावेळेस असं वाटायचं की हे मला का दाखवतात, पण मला ते आवडायचं. मग मी ते बघायचं ना. आता बंदी उठली 2021 साली, त्यावेळेस नंतर आमच्या इथं पेराचं मैदान भरलं ते यात्रेनिमित्ताचं. त्या मैदानाला तेव्हापासून आम्हाला नाद लागला. मग मला नाद लागला की माझ्या वडिलांनी काकांनी एक बैल घेतला इंग्रज. सगळ्यात पहिले आमची ती खरेदी इंग्रज, ती इंग्रजला घेतला. तेव्हापासून आमचा नाद चालू झाला. मग तू आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानावरती गेलो? मी आत्तापर्यंत भारत केसरी मैदानावर गेलो आहे, परत खटावच्या मैदानाला गेलो आहे, परत तिथलं आत्ता दत्त जयंतीचं वडकीतलं मैदान, परत पेराचं मैदान, उरळीतलं मैदान एक असतं ते यात्रेनिमित्ताचं भैरवनाथ, त्या पण मैदानाला गेलो. मग आता तुला कुठलं मैदान चांगलं आवडलं? मला आत्तापर्यंत दत्त जयंतीचं मैदान खूप आवडलं. त्या मैदानात आमची बैलं पण बसली आणि दत्त महाराजांनी आम्हाला आशीर्वाद देऊन झाला आमचं. वडकीच्या मैदानात हां त्या मैदान. आणि आता तुमचे बैल आहेत, त्याचप्रमाणे तुझ्या आवडतं बैल कोणता? आत्ता माझा आवडतं बैल आमचा इंग्रज. हां, जीवापेक्षा आवडतं. आणि जास्त स्पीड असणारा कुठला बैल आवडतो? सर्जा. कोणाचा सर्जा? गौतम भाईंचा सर्जा. सर्जा. आणि जसं आता म्हणजे ज्या बैलाचं तिकडे नाव असतं ते बैल आवडतं. तो आवडतो म्हणजे आता बघा मथुर पळतोय, तो पण बैल आवडतो. आता कॉकटेल ते आज ठीक आहे, आज जरा झालं त्यांचे काय असेल ते बैलांचं मूड नसतं म्हणून ठीक आहे, पण ती पण बैल माझी फार आवडची. मथुर कॉकटेल. ज्या बैलाने अख्ख्या भारताला येड लावलं तो बैल बकासूर, तो आवडतो. तो पण आवडतो. म्हणजे आता तो कसं आहे, बकासूर अजून म्हणजे एवढा आम्ही त्याच्याकडे बघत नाही, पण आम्ही आता आमची इथं असतो सर्जा. हे कसं सर्जा आमच्या घरातलेच ते भायांचे बैल होते, त्या सर्जा प्रेमीमुळे आम्ही ते सर्जा आणि त्या ह्याच्यातच मग ते बकासूर पण आहेत असा, पण बकासूरचं आम्ही एवढं बघत नाही. तुला इंग्रज कोणाबरोबर पळताना आवडत? मला आत्ता इंग्रज आमच्या ह्याच्या मथुरवर. माझी एकच इच्छा आहे, राहुलभाई यांनी आमच्या एकदा इंग्रजवर बघावं, मथुरवर एकदा टाकावं. मग तुम्ही मथुरच्या राहुलभाईंना विनंती करणार ना. जर त्यांनी ते जर तयार असतील ना, बिनजोडला पण होऊ द्या का मैदानाला असू द्या, आम्हाला तो मथुरच इंग्रज. त्याच पद्धतीने तुला ड्रायव्हर कोणता आवडतो गाडी? आम्हाला ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर. हां, त्यांचं ते हातच्या चालकीपणा लय भारी. त्यांना तो कुठं मैदानावर पाहिलं? ते आता भैया ज्या मैदानाला जातात ना बैल घेऊन, त्या मैदानाला दिलीप ड्रायव्हर हे असतात म्हणजे असतात. मग त्या मैदानाला आम्ही फिक्स असतो बघायला. त्यांचे ती बघतात ते खास गाडी हाणताना बघायला आम्हाला ते दिलीप ड्रायव्हर आवडतं. आणि तुमच्या बैलाची सुट्टी कोण करते? आमच्या बैलाची आता सुट्टी बघा ते सुयोग धुमाळ म्हणून आहेत, सुयोग काका ते मागं आता तेव्हा तिथे ते करतात ते सुट्टी. आणि तुमचा बैलाबरोबर मित्रपरिवार असतो? आमचं आता मित्रपरिवार म्हणला की सुयोग काका असतात, माझे काका, माझे पप्पा, परत म्हणजे आमचं सगळं घरातलेच परिवार असा खूप मोठा आहे, ते सांगता येणार नाही इतके. आणि बैल समजा आज आमचा मैदानावर न्यायचा असेल ना, की आदल्या दिवशी सगळे 7-8 जण येतात, बैल कसा आहे काय बघणार, मग ठरवणार की हा बैल काढवायचा आपल्याला मैदानात. मग सगळे त्या दिवशी सगळे सकाळी 8 ते 7च्या दरम्यान येतात, बैलाला आंघोळ विंगळ घालून सगळे तयार होऊन मैदानाला नेतात बैल. तो बैलाचं ज्या दिवशी मैदान असतं त्याचं नियोजन तो करतो का पप्पा? नाही, माझे पप्पन काका करतात. म्हणजे पप्पन काका पण म्हणायला ते पण, आणि ते रणजित जाधव म्हणून पैलवान आहेत, त्यांच्याकडेच बैल येतात आपली, ते करतात नियोजन. ते त्यांच्या तिघांच्या बुद्धीनुसार किंवा सुयोग काका असतील त्यांच्या चौघांच्या ह्याच्याने ते बैल पळतो आमचा. मग आजपर्यंत तुमचं बैल पळतात, त्यातली कुठली गाडी तुला आवडली पळालेली सगळ्यात जास्त? मला सर्जा मथुर. आमच्या बैलांची का? आमच्या बैलांची ह्याची आमचा इंग्रजची, आणि त्यावेळेस तो एक ह्याचा बैल होता
गट्टू फायनलला ते पळालेले. थोडक्यात त्या बैलाचं नाव आठवत नाही, पण त्या बैलाची आणि इंग्रजची गाडी असली भारी पळालेली. आता तो बैल मला नाव आठवना, पण इंग्रजची त्यावेळेस जे पळालेली ना लय भारी पळाली. कुठल्या मैदानात गाडी पळाली ते तुला आवडले खूप? ते बघा ह्याच्या आता मध्ये खटावला मैदान झालं होतं, ते ह्याचं मध्ये कॅन्सल झालं नाही का लंपीच्या आधी, त्या मैदानाला इंग्रजची गाडी पळालेली भारी भारी पळालेली. आज तुमच्या बैलाने 8 नंबर केला, त्या बैलांबद्दल तो बैल तर लय भारी. त्या बैलाचं म्हणजे असा बैल आहे आमच्याकडं की तो कुणाला मारणार नाही, कुणाला काय करणार नाही, त्याला जाऊन किती कुणी हात लावला आणि तो काय करणार नाही. पण ज्यावेळेस समजा शेजारी गाडी असेल आणि त्या बैलाने जर गाडी बघितली की ही गाडी आपल्याला पुढं चालली की तो गाडी आपलं डबल टेबल स्पीड वाढवणार तो बैल, की ही गाडी मला मारायची. म्हणजे आता खरं सांगावं तो बैल घोड्या बैलातला आहे. त्याच्यात ना त्यांनी 99.99% शर्यती जिंकलेल्या आहेत. म्हणजे असं कधी किंचित पण झालं नसेल की तो बैल हारलाय. अशी गाडी बघतो तो की साईडला असे बघणार की नजर फिरवणार, गाडी चालली पुढं, लगेच बैल डबल स्पीड वाढवणार असा बैल आहे तो. त्याचं नाव आहे रावण. मग रावणच्या विषयी रावण आता किती मैदान झालं पाहतो? आत्ता रावण बघा मी आजच्याच मैदानात पाहिलाय, पण आजच्या मैदानात मी जो पाहिलं ना रावण तो मी अतिशय भारी. जो सेमीला स्पीड लावलं ना रावणनी असं जोटं ठेवलेलं रावण, इतकं भारी पळाला रावण. रावण विषयी तो काय सांगू शकतो? रावण विषयी सांगण्यासारखे शब्दच नाहीत काय बोलणार. रावण असा पळाला, असं शब्दच ठेवले नाहीत त्यांनी. कसं काय? रावण सारखे आजची स्पीड बघितली नाही त्यांनी. जी सेमी 7 मध्ये पळालं ते 2 नंबर फाट्यावरनं, त्याच्यात अलीकडे एक बारकं खोंड होतं ते पण भारी पळालं. पण त्यांनी रावणची जी स्पीड लावलं ना नंतर ते एक 2 टांग्याचा अंतर टाकूनच रावणने काढली. रावण असला बाळपण. तुझा आनंद आजचा तुमचा गुलालाचा आनंद कसा? आनंद असा की गगनात मावन असा आनंद होता आज रावणने आम्हाला करून दिला. आणि ते कसं आहे आज दत्त जयंतीचं मैदान हे वडकीतलं आमचं मानाचं मैदान म्हणायचं की त्या मानाच्या मैदानात रावणने आम्हाला गुलाल मिळवून दिला. हे रावणचे त्याच्या जोडीला कुठला बैल पळाला? त्याच्या जोडीला व्याताळ म्हणून खटावचा बैल पळाला. तो आता त्यांच्या मालकांचं नाव नाही माहिती मला. व्याताळ बैलाविषयी काय वाटतं? तो पण बैल भारी पळाला. तो गटाला पण रावणभर चांगला पळाला, सेमीला पण पळाला, रावणची साथ दिली आणि फायनलला पण त्याची साथ त्यांनी पण चांगली साथ दिली. दोघांनी चांगली पळाले, गुलाल भेटला. इथून पुढच्या मैदानात तुमची गाडी हाही पळन का? पळन ना. जर मालकाच्या त्या मनात आलं की ही गाडी ठेवायची तर ही गाडी 100% पळन आणि हे पळणारच. पुशेगावच्या मैदानाचं तुम्ही काय नियोजन? आता पुशेगावच्या मैदानात आमचा छोटा लक्ष तयारी, इंग्रज तयारी, हा रावण पण तयारी. आता अजून 2 येतील ते रावणच्या सोबतचे ते काळे ते 2 पण ते तयारी. कसं नियोजन केलंय मग तुम्ही आता पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानाचं? महाराष्ट्रात जे नामांकित मैदान असतं त्याची तयारी कशी केली तुम्ही? रावण आम्हाला पुशेगावच्या मैदानात गुलाल देणार. रावण इंग्रज हे लक्षात आमचं काय बोलावं त्याच्या कमीचे, पण रावण आम्हाला त्या मैदानात त्यांनी गुलाल हा त्याच्या चरणी भेटन आम्हाला, शेवागिरी महाराजांच्या कृपेने भेटन. तो त्यांच्याबद्दल म्हणजे कसं तुला नियोजन काय माहीत आहे का? तसं काहीच नाही म्हणजे तसं आता नियोजन तर काय ठरलं नाही कोणा पायरा करायचा, पण त्याच्या बैल फिक्स आहेत, ते पाळणार आहेत. आता आमचे तयार पण झालेली आहे की कधी कुठं न्यायच्यात बैल. आता इथनं आता बैल सगळे खटावला जातील, मग तिथनं डायरेक्ट पुशेगावचं मैदान त्यांची तयारी चालू आहे आजपासून. मग आता तू जर शिक्षण 10वीला आहे, हां, मग तू आता तुझी बोर्डाची परीक्षा आहे. हां, आज मी पेपरच देऊन आलो आहे शाळेतनं. शाळेतून पेपर देऊन आला तरी तुला इतका छंद का? मला असा छंद म्हणायचा गेला तर छंद हा लय वाईट. ज्याला छंद लागला ना तो माणूस ह्या छंदातनं बाहेरच पडू शकत नाही, असा छंद आहे. आज मला तुम्हाला सांगू का, मी पेपर लिहित होतो ना, मला तेच की आपल्या बैलाचं काय होते. आणि मी पेपर लिहून आहे ना लवकर आलो, जरा म्हणलं मला बघायचं बैल. मग मी माझ्या मित्राच्या फोनवरनं फोन केला, मला मित्र भेटले तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की काय बाबा आपले इंग्रज ते बसले नाहीत. मला त्या क्षणी रडायला आलं की का असं झालं, का बैल बसला नाही आपला. मग मी परत घरी आलो, त्यावेळेस बघितलं घरी कोणच नव्हतं. मग मी परत फोन लावला की पप्पा मला घ्यायलाच आहे, मला बघायचं आहे. पण नंतर कळालं की रावण आपला गटपास सीमेला बसतोय, सीमेला पाळणार आहे. मी रावणच्या सीमेच्या 10 मिनटं आधी त्या मैदानात पोचलो असेल. जे रावणने सेमीला स्पीड लावलं ना लय भारी. मग तू पेपर लिहिता तुझं ध्यान काय शर्यतीकडे चाललं होतं? एवढं म्हणजे कसं, आता हे वडकीचं मैदान वर्षात नाही एकदाच भरतं, हे वडकीतलं मैदान. आणि त्या मैदानात आणि असं होतं की रावण आला, इंग्रज हे सगळे आले ते आमचे, तर ते आले. त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की असं वाटत होतं की सकाळपासून कोण ना कोणतरी आणि इथं मागे
इथं मागं आमच्या घराच्या मागं मंदिर आहे दत्त महाराजांचं. तिथं सकाळी त्याच्या रावणच्या मालकाने जाऊन प्रार्थना केली की बाबा आज भेटू दे. आणि मी त्यांना बोलले की काका आज तुम्हाला गुलाल भेटेल, रावण किंवा 300पैकी दिन. पण त्या रावणने आज आम्हाला गुलाल दिला. आणि असं वाटत होतं की आपल्याला बैल गटपास आहे कुठला तरी, असं मनातनं वाटत होतं. पण नंतर ते वडील बोलले जरा की असं असं झालं आपलं, मग जरा वाईट वाटलं. पेपर चांगला गेला? हा, पेपर मी चांगलं लिहिलं. मी पेपर तुम्हाला सांगू का 60च्या पुढे पेपर लिहून आलो मी. आणि तो पण पेपर मी 2 तासात उरकला. 3 तासाचा पेपर, म्हणजे पेपर मी चांगलं लिहिलं. फक्त नादासाठी पेपर? हां, फक्त नादासाठी पेपर लवकर. नाही तर मग आता हे मी थोडक्यात सांगू, मी इंग्लिश मिडियमला आहे, त्यामुळे मला काय एवढं मराठी म्हणजे असं लँग्वेज स्टडीचा आमचा पेपर होता. तो 3 तासाचा पेपर असतो, तो मी 2 तासात उरकणं हे कोणालाच शक्य नाही माझ्याची. ते मी आज शक्य करून पेपर लिहून आलो चांगला. चालते, तुला 10वीच्या शुभेच्छा. धन्यवाद. इथंच थांबवा. हां.